चला, हे असं नाही फक्त भांडते, कधीतरी कुठेतरी कोणाच्या तरी चेहऱ्यावर स्माइल पण आणू शकते. चांगलंय. दादा, हळू हळू हळू. मला तुझ्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे. हो, बोल बोल, काय म्हणायचंय? ती मुलगी प्रीती या घरासाठी मला अजिबात योग्य वाटत नाहीये. मुळात स्वराजने हा जो लग्नाचा निर्णय घेतला ना, तोच मला पटलेला नाहीये. त्या घराचं भलं करण्यासाठी म्हणून त्यांनी निर्णय घेतलाय, पण त्या घराचं भलं इतर मार्गाने सुद्धा करता येतं की आपल्याला. त्यासाठी स्वराजने स्वतःचं आयुष्य का पणाला लावायचंय? हा निर्णय घेतला आणि ती मुलगी नाही नीट निघाली तर केवढ्याला पडेल आपल्याला? कुठलीही चौकशी न करता तिथे जाऊन बोलणी करायची काय गरज होती? भावनेच्या भरात घेतलेले निर्णय फसतात, चुकतात असं तूच म्हणतोस ना? मग तू का वागतोयस असा? त्या मुलीबद्दल आपल्याला असं काय माहिती आहे की स्वराचं लग्न आपण तिच्याशी लावून द्यायचंय? ती वागते कशी, बोलते कशी, राहते कशी, तिचे विचार काय आहेत, आवडी काय आहेत, आपल्याला काहीही माहिती नाहीये. मग कुठल्या आधारावर तिला सून म्हणून या घरात आणणार आहोत आपण? दादा, मगासपासून तुझ्याशी काहीतरी बोलतेय मी, तर इकडे निघून जातोयस, तिकडे निघून जातोयस. बोल ना माझ्याशी, गप्प कायस? मी गप्प आहे कारण तू काहीही बोलतेस सुलो. आणि महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टीसाठी मला स्वराजचा अभिमान वाटतोय, नेमकी तीच गोष्ट तुला कशी काय खटकते ग? ती ज्योती आपल्याकडे दोनदा आली जाब विचारायला, पण तिच्या बोलण्यामध्ये एक मुद्देसूदपणा होता, खरेपणा होता. तिच्या आईचेच संस्कार असणार ना? पण तिचीच तर सख्खी बहीण आहे प्रीती. तिची आई चांगली आहे, बहीण चांगली आहे, म्हणजे तीही चांगली असेल असा तर्क लावायचा का आपण? चौकशी करायला नको? हे बघ सुलो, हे घराणं चांगलं आहे, ते फक्त गरीब आहेत म्हणून त्यांच्यावर संशय घेणं मला काही पटत नाहीये. आणि मला कळत नाही, ते प्रीतीची एवढी चौकशी करायची म्हणतेस तू, त्या तन्वीची का नाही केलीस ग मग? अरे एक मिनिट दादा, अरे असं कसं म्हणतोयस तू? सदानंद तुझा किती जुना मित्र आहे, किती वर्ष ओळखतोय आपण त्याला. तन्वी त्याची मुलगी म्हटल्यानंतर चौकशी करावी असं डोक्यातच नाही आला विचार. हेच म्हणतोय मी, तू एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय कसा लावू शकतेस ग सुलो? सदानंद चांगला आहे म्हणून त्याची मुलगी चांगली आहे गृहीत धरलंस तू, पण मग प्रीतीची आई, प्रीतीची बहीण चांगली आहे तर प्रीती का चांगली असू शकत नाही? हे असं शब्दात नको पकडू. अगं, शब्दात पकडण्याचा प्रश्नच नाही सुरू. तू काही बोलतेस. नाही, भीती वाटणं, काळजी वाटणं साहजिक आहे, पण म्हणून हे असं? अरे पण मी का म्हणते त्याचा तरी विचार कर. स्वराजचं भलं व्हावं एवढंच वाटतंय मला. आत्या आहे रे मी त्याची. आत्या आहेस, आई नाहीये. मी बाप आहे त्याचा, आणि म्हणूनच स्वराज जास्त जवळचा आहे मला. बरोबर आहे, आत्या आहे मी त्याची, आई नाही. आईसारखं सगळं केलं असलं तरी शेवटी आत्याच आहे मी त्याची. आईसारखा हक्क नाही गाजवता आहे मला त्याच्यावर. बरोबर आहे तुझं, बरोबरच आहे तुझं. सुलू, हो दादा, सोडू का? नाही. अहो सोडतो ना. हो दादा, कुठे जायचंय? चला सोडतो कुठेतरी. ताई, गंगापूर रोडला जायचं आहे, येणार का? हो या ना, या बसा या. ए थांब रे. काय पोरगी बघून काय हौसेने बघतोय रिक्षा? हा, रिक्षाची रांग तिकडे लागली आहे, तिकडून पकडायची रिक्षा. जा. ताई येतात म्हणाल्या, मला जाऊ दे त्यांच्या रिक्षातून. या रिक्षाला काय सोनं लागलंय का? का पोरगी आहे म्हणून चान्स मारायचा आहे? हो, काय पण बोलू नका. एक मुलगी रिक्षा चालवते, तिचं तर कौतुक केलं पाहिजे तुम्ही. लय पुळका रे तुला हिचा. नीट सांगतोय कळत नाहीये.
ते कानाखाली बसली ना सगळी क्रांती बाहेर पडेल हं. चल गप्प चल तिकडे. त्या रिक्षात नाही बसलास तर पायांना जागेवरती ठेवणार नाही, कळलं का? चल जा, हे घेऊन जा रे याला. हे चल चल. मॅडम चला मारुती चौक. हो पण अहो ते काय झालं चला ना लवकर उशीर होत आहे. हो बसते. ए शाण्या, काय तुला रिक्षा स्टँड दिसत नाही का? या रिक्षात कसं काय बसलास तू? तुझ्या आधी एका माणसाला पळवून लावला, दिसलं नाही तुला? इथे नंबर प्रमाणेच रिक्षा जाणार, कळलं का? चल निघ. हे बघा दादा मला काय तुमच्या भांडणात पडायचं नाही. ठीक आहे तुमचे जे काय नियम आहे ना ते मला नंतर समजव. आत्ता मला उशीर झाला त्यामुळे आत्ता जाऊ द्या. चला. जास्त शानपट्टी करतोस तू. तुला आता दाखवतोस मी. कुठे आहे तुझं स्टँड? चल मग तिकडे चल. मॅडम निघायचं उशीर झालाय.